गेल्या काही काळ आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असणाऱ्या जालना जिल्ह्याला यंदा पावसानं झोडपून काढलाय। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। खरीप हंगामातली पिकं हातची गेली आहेत। जालन्यामध्ये तब्बल 126% जास्त पाऊस झालाय। पाहुयात काय आहे जालन्यातील पावसाची स्थिती। जालन्यामध्ये पावसानं कसं थैमान घातलंय त्याचं हे दृश्य। शेतात पाणी आहे की पाण्यात शेत आहे हे सुद्धा कळेनासं झालंय। जालना जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहतात। ढगफुटी सदृश पावसानं जालन्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। जालन्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे बदनापूर आणि अंबड तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या सुखना नदीला यंदाच्या मौसमात चौथ्यांदा पूर आलाय। मुसळधार पावसाने वाकुळणी आणि माहेर भायगाव या दोन गावांना जोडणारा रस्ता पूर्णपणे बंद झालाय। या भागातल्या शेतांमध्ये 2 ते 3 किलोमीटर पर्यंत पाणी साचलंय। माहेर भायगाव आणि वाकुळणी परिसरामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालना जिल्ह्यातील वाकुळणी भायगाव या शिवारात आपण बघू शकतो की रात्रीच्या 3च्या सुमारात मुसळधार असा या ठिकाणी पाऊस झालेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की हा वाकुळणी शिवार आहे, ज्या ठिकाणी आपण आता या सोयाबीनच्या शेतात आहोत की ज्या ठिकाणी अक्षरशः 3 ते 4 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी संपूर्ण शेत हे पाण्याखाली गेलेलं आहे। संपूर्ण शेत आता ज्याप्रमाणे नदी पात्रातून पूर येत असतो तशा प्रकारची परिस्थिती या वाकुळणी शिवारात झालेली आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीन असेल, कपाशी असेल, मक्का असेल या पिकामधून अक्षरशः 5 ते 7 फुटापर्यंत पाणी वाहत आहे। तर त्याचबरोबर मोसंबी असेल, त्यानंतर डाळिंब असेल या फळबागांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे। जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरी 603 मिलीमीटर पाऊस पडतो। मात्र यंदा सप्टेंबर पर्यंत जालन्यात 733.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एका दिवसात तब्बल 133 मिलीमीटर पाऊस पडलाय। पावसाच्या वार्षिक सरासरीपेक्षा 126% पाऊस जास्त झालाय। गेल्या 4 दिवसात जालना जिल्ह्यातल्या सुखना, सीना, कुंडलिका, दुधना, पूर्णा, गल्हाटी, केळणा या नद्यांना पूर आलाय। जालना तालुक्यात 771 मिलीमीटर, बदनापूरमध्ये 760 मिलीमीटर, भोकरदनमध्ये 615 मिलीमीटर, जाफराबादमध्ये 708 मिलीमीटर, परतूरमध्ये 698 मिलीमीटर, मंठामध्ये 692 मिलीमीटर, अंबडमध्ये 764 मिलीमीटर आणि घनसावंगीमध्ये तब्बल 839 मिलीमीटर एवढा पाऊस झालाय। या पावसामुळे खरीप हंगामातल्या कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भुईमूग आणि ऊसाचं पीक हातचं गेलंय। तसंच मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, ड्रॅगन फ्रूट, सीताफळच्या बागांचंही नुकसान झालंय। बघू शकतो की या ठिकाणी हे डाळिंब सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की या ठिकाणी हे डाळिंब सुद्धा आता खाली पडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात या बागेमध्ये पाणी साचल्यामुळे आपण बघू शकतो की या संपूर्ण बागेला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि आताच या ठिकाणी पाणी विसर्ग व्हायला सुरुवात झालेली होती। तर आता पुन्हा या ठिकाणी पावसाला सुरुवात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता पुन्हा या परिसरातल्या पिकामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। जालन्यात 2 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर जालना जिल्ह्यातल्या अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। परतूर तालुक्यातल्या परतूर गोदावरी पात्राजवळ असलेल्या गोळेगाव शिवारातल्या ओढ्या नाल्यांनाही पूर आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना इतरत्र हलवण्यात आलंय। पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्यानं शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या गेल्यात। लक्ष्मण सोळुंखे, NDTV मराठी, जालना। पाच ते 7 फुटापर्यंत पाणी वाहत आहे। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत शेतात नदीचं स्वरूप आलेलं आहे। लोक अक्षरशः रात्र जागून काढतायत, कारण बाजूला असलेल्या नदीमधून कधी पूर परिस्थिती मोठी निर्माण होईल, गावात कधी पाणी शिरेल। हा कुठला तलाव नाही, हे कोणतं तळ नाही किंवा हा कुठलं डबकं नाही, तर हे शेतकऱ्यांचं शेत शिवार आहे।